खूप मेहनत चालली. गाईस निघलो आम्ही आता गणपतीपुलेची रूम सोडून, म्हणजे गणपतीपुलेची नाही निघलो आता. दर्शन घेऊ मेन दर्शन काल घेतलं ना, आणि स्विमिंग पूल मध्ये आवडी मजा केली ना, ती व्हिडिओत नाही आली आमच्या, ती व्हिडिओत नाही आली आमच्या नव्हतं ना, हाताला धरून काढायला लागला. हो बाहेर त्यात आहे. ऋतिक निघतच नव्हता. ऋतिक फोनवर बोलता बोलता परलाच ऑलमोस्ट. आता आम्ही दर्शन घेऊन डायरेक्ट रायगडला निघू, आणि रायगडला आपले अजून माणसं येतात. किती जण आहेत? 5 जण आहेत. किती? 5 माणसं बोलवले, 5 माणसं बोलवल्या, ते येतात. पुढं कंटिन्यू करू ब्लॉग. चला गाईस पोचलो आता दर्शन घ्यायला. कालपासून फिरतो पण दर्शन काही घेतला ना. हो 9ला मंदिर बंद होतं. आम्ही आलतो 11ला. 9ला मंदिर बंद होतं, आम्ही आलतो 11ला. बस झाला. बीच जाम बघले ना आवरे दिवसां की बीच बघायची ना वाटत. बोटिंग करायचं असेल तर चला. काहीच चाललो आता दर्शन घ्यायला. आता फोटो तर काढून नाही देणार तिथं, बघू देवाचं दर्शन तुम्हाला देता येतं का ना. लाईन बघा जाम गर्दी आहे, जाम गर्दी आहे, आवडी गर्दी ना. काहीच तर दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. मस्त दर्शन, काय गर्दी वगैरे नव्हती. आणि बघा मंदिरचं नेचर, त्याचे पहिले पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. गणपतीपुलेला एक राहतं. बघा समुद्र गणपतीपुलेचा. तसं कालपासून जाम समुद्र बघले म्हणून इच्छा ना जायची. आणि पुढच्या फेरी आलेली नक्की राईड वगैरे झाल्या करू, दाखवू तुम्हाला. पण या फेरी आमचं जरा यो मेन समजून जा. चला आता फोटोशूट करतो आणि डायरेक्ट रायगडला निघतो. किती आवर एकटा काय तू बाहेर जाऊन एकीच ना ब्लॅक मध्ये 50 बघा. तर बारीक पोरांना आम्ही केलनी वगैरे घेतलेली आहे. छोटा आटी मी हॉट व्हील्स घेतल्या. काहीच तर आम्ही आता नाश्ता करायला थांबले. खूपच टायमाची नाश्ता करायला थांबलो. यांची आली मिसळ. आपण काय आणले? काय वडा सांबार येईल ना आपल्याला आता हे करायला. मिसल भारी वाटते. भारी फोटो बघ मिसल भारी वाटतं. मिसल भारी वाटतं. बघू खाऊन आपण. मला खा ना. खायला कधी नाही ना बोलायचं. लोकेशन बघा मस्त. उपास सोडायला पाणी सोडायचं तुमच्या एवढे ना, तर आम्ही पोट दुखायचं. आम्ही कवर खाऊ तुमचं. त्याला इंस्टावर फॉलो वगैरे नका करू. आमचं आलेलं आहे मस्त की आयटम, आणि आमचं कपलेलं आहे. हे आमचे टाटाचे रंग बघतात पण आम्ही देऊ ना. काय नादात गेलता उठले गे. चला काहीच खातो आणि नंतर सांगतो. तर काहीच आता किती किलोमीटर राहिले रायगड? 23 किलोमीटर आले. आणि हे बघा मग भाई आपला झोपलेला आहे. अरे जागा झाला झोपण अंगठा दाखवतो तुला. फोन येऊन गेलो भाई गावकीचं अक्क. आम्ही बी कटारलेलो बनवून ना उचलला. बघ ना लांब आहेस ना भाई काही पण बोला. नानो त्याला बांधलं पाहिजे. गोवापासून गणपतीपुले पासून ते रायगड पर्यंत आम्हाला आणला त्यांनी. भले असते आणला पण आणला. क्लिनर काही कामाचा ना. ते पाठचा वायपर लागला रे. त्याला दिसत नसेल मागचा त्या पण. गाईस तर आता रायगड आम्हाला 3 किलोमीटर आहे. आणि आता जेवायला थांबलो. जेवायचा टाईम झाला तर. आणि आपली गाडी पण आलेली आहे दुसरी. हे डायरेक्ट घरून आलेले आहेत. या हॉटेलला थांबलेले आहेत. आणि भूक लागली बघा ना जेवायला पाहिजे.
काही ऑर्डर वगैरे देऊन मोकळं झालेले आहे ते. गँगचं हे झालेलं आहे. हा हे काय बोलता एक नंबर के या तुमचं ऋतिकच गायब होतं मच्छा त्यात बागान येतो असं नका बोलू. आम्ही राज ठिकाणी आम्ही इथं गणपती बोले मेन गणपती बोले बस. तर बघा आपली मंडळी सगळी जेवायला आज घसरलेली आहेत. आता मी तुमची टीम इंनावर आमची टीम आली त्या पण आहे. बरं आहे आता दिनभर फास्ट तरी चालेल. जेवण वगैरे झालेलं आहे आणि तरी बघा यांचा अटॅक बघा इकडं बघा. स्टॉक आणले ही मी तुमचे कारीन सेवन सेवन जा जातो मोहित त्यांचा ओके. 500 रुपये एंट्री हो 500 रुपये. गाईस एकदाने मला पुढे बसून दिला त्या पण थोडासा मान भेटला तर बरं वाटतं असं. त्यांनाच चालू आहे अजून चरलो ना तरी पोचलो रायगडला गाईस. पोचलो मस्त की रायगडला. आता रोपवेमध्ये जायचा प्लॅन आहे. त्याच्यानंतर आपण बघू चढणार आम्ही आमचं तिघांचा चरणं होतं हे बाकी ना बोलता ना तर यांचं हेच बघून वयस्करच बघून त्यात गाईस चालत या चालत चढाचा घड तर हे रोफेमध्ये आणताना आम्हाला त्या आलशी माणसं यायचं नव्हतं आम्हाला मानांची रोपवेमध्ये पण जाऊन द्या ना रे. हे माउंटेन ड्यू आणले ना माउंटेन ड्यू. पण त्याचा परिसरही दुर्गम आहे. इथून खाली उतरायची हिंमत होईल ती फक्त पाण्याच्या धारेलाच आणि वर चढायची हिंमत होईल ती फक्त वाऱ्यालाच. आल्यावर अनाहूतपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून उद्गार निघाले, गडबहुच्च कोट चौथरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीर्घ उंच तोंडात पाशी वेकच आहे. पर्जन्यकाळी कडियावर गवत. बघा सेटअप यो सेटअप आहे मशीनीचा. असे फिरतं तेव्हा ती पुरं दाखलतं. बारा काम आहे यो लोड आहे.
आणि इथं आता आपणच बसले गाड्या कातळाच्या त्या महाकाराच्या साक्षीनं सभोवतालचं विहंगम दृश्य न्याहाळी तिकीट दे बाबा 900-800 नाही देशील घाला ना संध्याकाळ झाली कालच थोड्या वेळात आम्ही पण जाणार आहे हे आतून ती बघा ही गाईस 20 जणांच्या सारखी वाटतं मी 350 किलो वजन आहे त्यानं बघा गाईस व्ह्यू बघायला दात दिसतात एवढे आता काही नाही दिसत आता आम्हीच चाललो चालू वरती आम्हाला चालत जायचं होतं पण 1 रुपयामध्ये आणलं आम्हाला असं वाटतं वास वजन आहे. खतरनाक सीन आहे व्हिडिओ चालूच ठेवता कशी पडली बघा स्नॅप नाही ना करू स्नॅप कर मला पण कारचे काढून ठेव ना मग ना तुला वाटतं नाही आलशी आहे ते चालत नाही ना टेन्शन जायला पाहिजे होतं इथं याजन हो कालचे याजन अरे गोव्याला जाताना मजा येईल मग गाईस तर आता गड आता माहिती वगैरे सांगायला गाईड वगैरे बघतो आम्ही आणि हो किती 1200 एकरचा किल्ला आहे अख्खा 1200 एकर मध्ये कवा फिरायचा दोन फिरायला 2 दिवस कमीत कमी टोपी पाहिजे नीट ना डोक्या आणली चष्मा तरी दे चष्मा पण ना आणला अरे बघ मी बॅग घेतो तुमच्यासाठी चष्मा तरी देऊ ना रेड बोलते फायनली गाईड भेटला आणि पाहिजे होता तो पाहिजे होता तोच भेटला गाईस तर मला गड चोरून यायचं होतं याही रुपयामध्ये आणला हा याही रुपयामध्ये आणला आता आम्ही चढलो असतो आम्ही चरत इथे येणार होतो ये नानू हे दमलं आता तिथं 4 पायऱ्या जाऊन नाही त्याची पुरी झालेली आहे त्याची पुरी आलेली आहे यांची 14 पायऱ्यान पुरी झाली आणि 14च्या पायरी जमत होते वरुंदा बॅग घेऊन सर ना ह्यो फुगला के पुरी आले टायमिंग होगी करून आल्यावर खालची जायची बघ एक गोरालचे याच्या फोटो काढायला थांबलेस की दमलेस म्हणून थांबलेस दमले तिकडे पोच देतो भू त्या फोटो कार यार कोणतरी अजून कार ना हे बघा अफजल चल ना याची मुलं परत 4 पायरी उतरलो घालती चला चला गाईड वरती पोचला गाईड सोबत मी जाईन कोण मागं नाही ना मागे कोण नाही आकाश हिरवे आज आपण रायगड रोपीने रायगड किल्ल्यावर तुम्ही आलात ही गडाची मागची बाजू आहे
रोपे प्रकल्प आता बनवला 1996 मध्ये. पुण्याचा जो कंपनी प्रायव्हेट आहे म्हणून गडाच्या आपण मागून आलो. तुम्ही गड चढून वरती आलात असता 2000 पायऱ्या चढून. ती रायगड किल्ल्याची पुढची बाजू आहे. गडाची समुद्र सपाटीपासून उंची आहे 2851 फूट उंचावर आपण उभे आहात आता. पायथा तो माथा जिथं तुम्ही गाडी पार्किंग करून इथपर्यंत आलात याची हाईट आहे 1375 फूट. या गडाचं अगोदरचं नाव होतं रायरीचा डोंगर. चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होता. आदिलशाहीचा सरदार चंद्रराव मोरे त्याच्या ताब्यात हा डोंगर होता. चंद्रराव मोऱ्यांकडून शिवरायाने हा गड 15 मे 1656 मध्ये युद्ध करून जिंकून घेतलेला डोंगर. डोंगर जिंकण्या अगोदर महाराजांची पहिली राजधानी राजगड होती पुण्यामध्ये. शिवाजी राजे राजगडावरून चंद्रराव मोऱ्यांना रायरी डोंगराबद्दल प्रेमाने पत्र लिहितात. पत्रात महाराज लिहितात, चंद्रराव मोरे तुम्ही आमच्या राज्यात या, आपण हे दोघे मिळून एक राज्य तयार करू. चंद्रराव मोरे उर्मट होता. उर्मट असल्यामुळे महाराजांना उलट पत्र पाठवलं, तुम्ही कसे राज्य, या जावली प्रांताचे राजा आम्ही, तुम्ही आज जावली तर व्हाल गवली, उद्या यायचं असेल ना तर आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. चंद्रराव मोरेने शिवरायांना युद्धाचं चॅलेंज केलं. महाराजांना क्रोध आला. महाराजांनी 145 निवडक सरदार जावलीच्या खोऱ्यात आक्रमण करण्यासाठी पाठवले. त्या आक्रमणामध्ये चंद्रराव मोऱ्यांचा भाऊ हनुमंतराव मोरे मारला गेला आणि चंद्रराव मोरे शिवाजी राजांच्या शरण आला. शिवरायांच्या सोबत पंत होते. या पंताने महाराजांना रायरी डोंगराबद्दल आणि कोकणाबद्दल माहिती दिलेली. पण आणि महाराज रायरी डोंगराच्या पायथ्याशी आले. रायरी डोंगर पाहून महाराजांच्या तोंडून उद्गार बाहेर आले. उद्गार असे आहेत, राजा कसा जाऊनी पाहताच गड हा बहुत चकोट आहे. चौथरे गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. प्रजने काली कड्यावर गवत उगवत नाही. धोंडा ताशी वेकच आहे. दौलताबादचे दशेगुणी उंच. दौलताबादपेक्षा हा गड 10 पटीने उंच. ऐसे बोलून महाराज संतुष्ट झाले. बोलिले तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्तास म्हणजे राजधानी. राजधानीसाठी महाराजांनी या गडाची निवड केलेली आहे. आपण ज्या गेटमधून आलात हा मेना गेट आहे. मेना म्हणजे गडाचा मुख्य दरवाजा नाही आहे. तुम्ही चढून आला असाल तर मुख्य दरवाज्यातून. मेना आणि पालखीमध्ये 2 प्रकार. मेना बंदिस्त, पालखी ओपन. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी या दरवाजाचा वापर करायचा म्हणून हा मेना दरवाजा. आज हा गड आपण पडक्या अवस्थेत, भगनी अवस्थेत पाहतो. या गडावरती, या इमारतींवरती 400 वर्षापूर्वी लाकडी कवर असायचं. सागाची लाकडं आणि कुंभार नळीची कौलं. इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉपर मेजर हॉल 2 ब्रिटिशांनी 10 मे 1818 मध्ये या गडावर हल्ला केला. गडावरचे 10 मे 1818 मध्ये गडावरचं लाकडी मरात लाकडी छत होते जळून गेलेले आहे. शिवराय कोणासमोर शरण गेले नव्हते, झुकले नव्हते म्हणून आपले किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त केले. मराठी एक शहर आहे, मोडेल पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे. मराठी शेवटपर्यंत इंग्रजांनी लढत गेले पण आपले किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त केले. आज या गडावर आपण पडक्या वास्तू पाहतो. विडबांधकाम पेशव्याने केलेलं आहे, दगडी बांधकाम हे महाराजांनी केलेलं आहे शिवकाळातलं. आता आपण प्रत्येक पॉईंटची माहिती घेत पुढे जाऊ. आता आपण राण्यांचे महाल पाहू. चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पाहिजे का तुम्हाला? मराठीत अंतापूर म्हणतात. शिवरायांना 8 राण्या होत्या. सईबाई, सोयराज, सगुणा, सकवार, गुणवंता, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई. 8 राण्यांपैकी गडावर 6 राण्या राहत होत्या. हा एवढा मोठा एका राणीसाठी एक महाल आहे. याला लागून असे 6 दालनं सेम आहे. शिवरायांना 8 राण्या होत्या, गडावर 6 राहत होत्या. आपल्याला प्रश्न पडतो मग 2 राण्या कुठे राहत होत्या? महाराजांची पहिली राणी पट राणी सईबाई, संभाजी राजांची आई. संभाजी राजे 2 वर्षाचे असताना त्यांचं राजगडावर निधन झालं. सईबाई या गडावर आल्याने त्याने हा गड पाहिला नाही. पुतळा राणी पाचाडगावी जिजामातेंच्या सेवेसाठी उतरत्या वयामुळे जिजामातेना या गडावरचं वातावरण हवामान सण नव्हतं, वय झालेलं. त्यांच्या सेवेसाठी पुतळा राणी पाचाडगावी, बाकी 6 राण्या रायगड केल्यावर. मग आपल्याला प्रश्न पडतो 8 लग्न का केली? शिवरायाने 8 लग्न हौस म्हणून केली नव्हती, स्वराज्य वाढवण्यासाठी. नामवंत घराण्यातल्या राण्या केल्या. लिंबाळकर, जाधव, मोहिते, विचारे, गायकवाड, शेळके, पाटील अशा 8 घराण्याचे 8 लग्न केले. सोयीसंबंध एकत्र. त्यातला एका राणीचं एक दाळण जर आपण पाहिलं ना सेम सारखे आहे. महालाची रचना बघा ना, बाजूला संरक्षण भिंत आहे, कंपाऊंड आहे. कंपाऊंडाच्या आत घर होतं, हॉल होता, बेड होता, खिडकी, टॉयलेट. हे जे चौथरे आहेत ना यांच्यावर लाकडी कवर होतं. आतून पैठणी कापडे, मखमली पडदे. मशालीच्या उजाडामध्ये राणीमहाल पूर्णपणे सजवले जात होते. आपण दुसऱ्या महालात उभ्या तिथून पुढे 4 आहेत, असे 6 दालनं सेम आहेत. पुढे माहिती घेऊया. टॉप करण्यासाठी तुम्ही बघा 3 कोठार पाहताना 2 जाली टाकलेलं मधलं ओपन आहे बघा. यांना धान्याचे कोठार, यांना पेव किंवा कोकणात कणगी म्हणतात. कणगी कणगी धान्य असायची त्याने वरती धान्य काढायचे.
तुम्ही धान्याची कोठारे सगळ्यात मोठी कोल्हापूरमध्ये आहेत पन्हाळ्यावर. गंगा यमुना सरस्वती त्यांना अंबारखाना म्हणतात. यांना कडे पिंगले हंबीराव मोहिते अण्णाजी दत्तू रामचंद्र त्रिभक रामचंद्र नीलकंठ निराजी रावजी रघुनाथ पंडित आणि दत्तोजी त्रिभक 350 किल्ल्यांचा कारभार स्वराज्याचं लिखाण काम शिवरायांचं या वाड्यातून चालायचं. म्हणून या वाड्यांना अष्टप्रधान वाडी म्हणतात. ही त्यांची ऑफिस होती. गडाच्या चारी बाजूला डोंगर रांगा आहेत, सह्याद्रीच्या आहेत. गडाला सह्याद्रीची रांग टच नाही, कनेक्ट नाही, जॉईन नाही. किल्ला सेपरेट स्वतंत्र किल्ला आहे. गुलाबाची कली एका कली तयार होते तसा रायगड एका खडकापासून तयार झालेला आहे. म्हणून शिवरायाने राजधानीसाठी या गडाची निवड केलेली आहे. गड 8 किल्ले दिसतात रायगड किल्ल्यावरून, फक्त वातावरण क्लिअर पाहिजे. तोरणा, राजगड, प्रतापगड, सोनगड, मोनगड, चांबारगड, मकरंदगड आणि लिंगाणा. प्रतापगड इकडे आला, राजगड तोरणा इकडे आले. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये. या 350 इमारती बांधण्यासाठी हा दगड गडाच्या खालून आणला नाही, तर या गडाचा आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर त्याने 11 तलाव खोदले, 84 टाक्या खोदल्या. तलावातून टाक्यातून जो दगड निघाला तो बांधकाम वापरला. पाणी अडवा, पाणी जिरवा, एका दगडात 2 पक्षी मारले. गडावर लोकांना पाणी पिण्यासाठी झालं, बांधकामाला दगडी वापरले. 400 वर्षापूर्वी हे बांधकाम जॉईन करण्यासाठी गुल, चुना, शिस वापरलेलं आहे. आज आपण रायगड किल्ला जर पाहिलात तर प्रामुख्याने जावली खोऱ्यात मोडतो. प्रतापगडाच्या पायथ्यापासून कोकण दिवापर्यंत हा जो खोरा आहे हा जावलीचं खोरं आहे. हे चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होतं जावलीचं खोरं. हे इतकं घनदाट जंगल होतं ना, आताचे इतिहासकार म्हणत असतात आपल्या डोक्यातली ऊस जर आसोलीच्या केसात सोडली तर ती ऊस सापडू शकत होती. जावली खोऱ्यात हत्ती मोकाट सोडलेले सापडू शकत नव्हतं, इतकं घनदाट जंगल होतं. आता आपण शिवरायांचा महाल राजवाडा पाहू. चला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो मेना दरवाजातून हा समोर इकडे पालखी दरवाजा आहे. ही गडाची पुढची बाजू आहे. गड बघत गडाच्या पुढे जाणार आहोत. पण 400 वर्षापूर्वी गडाच्या खालून गडावर पालख्या इथून येत होत्या. जिजामाता खाली राहत होत्या, त्यांची पालखी, शंभूराजांची, शिवरायांची पालखी इथून येत होती. हा पालखी गेट आहे. पालखी दरवाजा आणि मेना दरवाजाच्या मधली ही भिंत आहे. हिला 6 दालनं, 6 राणींचे 6 माल. प्रत्येक महालासमोर असे ओटे आहेत, त्यांना दाशी ओटा म्हणतात. दाशींची घरं. राणीची दाशी राणी समोर. राणीने आवाज दिला की दाशी आत जात होती, म्हणून या वट्ट्यांना दाशी ओटा म्हणतात. आता आपण शिवरायांचा महाल राजवाडा पाहूया. भिंतीपासून आता आपण उभ्या आहात. या ठिकाणाला छत्रपती शिवाजी राजांचा याला पूर्णपणे प्रशस्त असा राहता राजवाडा म्हणतात. शिवरायांचा महाल त्यावेळी 2 मजली उंच होता, लाकडी पूर्ण कवर. राजवाड्याच्या डाव्या उजव्या बाजूला अशा भिंत आहेत बघा. भिंतीच्या आतून खिडक्या आहेत. पहारेकरी पहारा करायची, ठेळणी करायची. शिवरायांचा मुक्काम महालात असेल तर 4ही बाजूला कडक पहारा होत होता. आतून पैठणी कापडे, मखमली पडदे, आतून मशालीच्या उजेडात 400 वर्षापूर्वी राजांच्या महालाचं वैभव काय असेल याची कल्पना करा. इथे 10 वर्ष वास्तव्य होतं महाराजांचं. पण शिवरायाने आपला अखेरचा प्राण इथे सोडला. तारीख होती 3 एप्रिल 1680 मध्ये. शनिवार होता. दुपारी 12चा हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या राजाने आपला अखेरचा प्राण इथे सोडला. पण इथून 1 किलोमीटर महादेवाचं मंदिर आहे बघा, जगदीश्वराचं, शंकराचं मंदिर. शिवराय महादेवाचे भक्त होते म्हणून तिथे आज्ञा दिली. निधन इथे झालं. जन्म शिवनेरी गडावर झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. 50 वर्षात निधन झालं. 350 किल्ले होते. 350 किल्ल्यांची राजधानी म्हणून निवड केलेला हा रायगड किल्ला. राजासारखा गड, गडासारखा राजा, राजासारखं धन, धनासारखं मन, मनासारखा राजा, म्हणून शिवरायाने अवघे हिंदवी स्वराज्य 50 वर्षात उभं केलं. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. तीच आम्हा माणिक मोती, दुसरी धन दौलत नाही. हा मेन बेडरूम होता. साईडला पाण्याच्या टाक्या होत्या. बाजूला न्हाणी घर आहे. त्यावेळी मोटार लाईट नव्हती. खांद्याला कावड लावून कावडीने आणून या टाकीत पाणी ओतायचे. उजव्या साईडला डाव्या त्याला राजांचं न्हाणी घर आहे. ते पाहून आपण पुढे गेलो. तर आपण शिवरायांच्या महालात असे 4 चौथरे पाहतोय. पहिला तो बेडरूम पाहिला, तिथे राजे 10 वर्ष राहिले. 2 नंबर चौथरे स्वयंपाकघर, हा किचन मोठा आहे. 2 चौथरे राजवाड्याचा अति महत्वाचा भाग आहे. इथं उखल आहे. हे 2 चौथऱ्यामध्ये महाराज राहत होते. संभाजीराजे, राजाराम महाराज, 6 मुली शिवराय महालात राहत होते. 3 नंबर चौथरा हा सचिवालय, दप्तरखाना. त्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत अंतर 200 फुटाचं अंतर आहे. स्वतःचा कारभार, स्वतःचे कागदपत्र इथं चालायचे. 4 नंबर चौथरा सदर आहे. आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 2 प्रकार ऐकतो, दिवाणे आम आणि दिवाणे खास. ज्ञानीवडा पहिला जो स्तंभ आहे विटांचा बांधकामवाला, हा विजय स्तंभ आहे. शिवाजी महाराज कुठलाही किल्ला जिंकले तर यावर विजय मिळवायचे.
विजयीचा भगवा ध्वज भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर इथे लावायचे. 84 गावांना आजूबाजूच्या आणि 8 किल्ल्यांना समजायचं की महाराजांनी स्वराज्यामध्ये किल्ला जिंकला. तो सप्त मिनार आहे, तो 7 मजली उंच, त्याला राण्यांची गॅलरी म्हणतात. महाराजांच्या राण्या गडाच्या मागून गडाच्या पुढे गॅलरीत बसायच्या हवा खाण्यासाठी, विश्रांतीसाठी. कोपऱ्यात ती विटांची खोली आहे, तिला टांगसाळ खोली म्हणतात. छापखाना आता आपली रिझर्व्ह बँक आहे तसा 400 वर्षापूर्वीचा छापखाना. अष्टकोनी राजमुद्रावर राजाने लिहिलं होतं, प्रतिभचंद्र लेखे व वर्ध विष्णू वंदिता शहा सुनो शिवस्या मुद्रा भद्राये राजते. राजमुद्रेचा अर्थ असं होतो, अमावस्येच्या रात्रीपासून पौर्णिमाच्या रात्रीपर्यंत चंद्राचा आकार वाढत जातो. शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं राज्य प्रतिभचंद्रेच्या कोरेने वाढत गेलं पाहिजे, तो लाभ गोर गरिबांना मिळाला पाहिजे, अशी राजमुद्रा होती. ती टांगसाळ खोली, ही बाल्कनी गॅलरी आहे. राजवाडा तो होता, राजवाड्यासमोर गॅलरी, ती अष्टकोनी बाल्कनीत बसायचे महाराज हवा खाण्यासाठी. हा खलबत खाना, येल आकारचा दगड दिसतो बघा, त्या कोपऱ्यात खाली खड्डा. आज आपण गुप्त कानामध्ये चर्चा करतो ना, शिवरायांना गुप्त चर्चा करायची असेल तर तिथे जाऊन करायची. या कानाची बातमी या कानाला कळू नये अशा सिक्रेट गोष्टी तिथं व्हायच्या. त्या खोलीचे प्रमुख होते, मेन होते भैरूपी भैरजी नाईक. स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून भैरजींना ओळखले जात असायचे. तो खलबत खाना, लाईटीचे 2 पोल गेलेत बघा, तो कडा हिरकणीचा आहे. तुम्हाला हिरकणीची स्टोरी माहिती असेल ना, एक हिरा नावाची गवळण दूध विकण्यासाठी आलेली. एक कविता आहे हिरकणीची की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका जुनी तेथील हिरकणी बुरुजाची. ओसले होते गाव तळाशी वाळुसरे या नावाचे, राहत होते कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा ते कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नाव त्या तडफदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा येत असे गडावर दूध घेऊन, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आले कधी सांज वेळ टळून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, मनात व्याली हिरा म्हणाली घरी तान बाल माझे. या बालाची आठव झाली ती माई माऊली वेडी पिसी, आणि कडा उतरून धावत जाऊनी बाळाला घे कुशी. आतुलनीय धाडस पाहुणे महाराज स्तंभित झाले, साडी चोळी हिरास देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावर त्या बुरुज बांधलेला साक्षी आईच्या प्रेमाचा, आणि कथा ऐकू येते अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. या गडाचा आर्किटेक्ट हिरोजी इंदुळकर. तू त्यांना बोललास तू कोण होता याचा, या स्पॉन्सर कोण होता? आमचा ग्रुप म्हणजे आपला ग्रुप आपला ना, सगळं एकच ग्रुप मध्ये. ठिकाण आहे महाराजांचा. शिवाजी राजे छत्रपती इथे झाले. आज शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकचा आपण जे पोस्टर पाहतो ते या जाग्यावरचं आहे, आणि त्या पोस्टर मध्ये पहा एक इंग्रज वकील आहे. शिवरायाने आपल्या डोक्यातली कॅप काढून मुजरा करताना आपण जे बघतो ते या जाग्यावरचं आहे. जेव्हा तो इंग्रज रायगड किल्ला चढून येतो तेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी कशा प्रकारे होतो तो स्वतःच्या डेली डायरीत लिहितो. इंग्रज लिहितो की महाराजांच्या राज्याभिषेकची तारीख 6 जून 1674 शनिवारी पहाटे 5ला. इंग्रज म्हणतो महाराज राज्याभिषेकच्या वेळी कुठल्या देवदेवतांना विसरले नाहीत. पहाटे 3ला उठले, स्नान केलं, कपडे परिधान केले आणि देवदेवतांच्या दर्शन निघाले. शिरकाई मातेचं दर्शन घेतात, शंकराला अभिषेक घालतात, भवानी मातेला साकडं घालून महाराज देवदेवतांचं दर्शन घेऊन या गेट समोर येतात. शिवराय या गेटमधून या दरबारमध्ये प्रवेश करतात तेव्हा तो इंग्रज म्हणतो 6000 लोक बसली होती. लोक राजांना मुजरा करतात. राजे मुजरा स्वीकारत पावलं सिंहासनाकडे पडतात. राजा आऊसाहेबांना म्हणतात की हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी म्हणजे तानाजी मालुसरे. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणणारे तानाजी मालुसरे. दुसरी पायरी प्रतापराव गुजर, त्या निसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेला तो प्रतापराव गुजर. वेड्यात मराठी वीर दौडले 7. आणि हिंदवी स्वराज्याची तिसरी पायरी बाजीप्रभू देशपांडे. असंख्य शूरांचं नाव घेत राजे सिंहासनावरती आरूढ झाले. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वतांश सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा झाल्या. अशा प्रकारे राज्याभिषेक झाला. राजाने हिरकणीचा सत्कार केला. तो हा दरबार आहे. हे सिंहासन पंचधातूचं आहे. पूर्वी सोन्याचं होतं. 32 मनाचं, 1 मन म्हणजे 40 किलो, 1280 किलोच्या वजनाचं सिंहासन इंग्रजांनी मोगल घेऊन गेले. पण या सिंहासनाची ओळख राहावी म्हणून आपल्या देशाचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग 1985 मध्ये मेघडंबरी बसवले. मेघडंबरीमध्ये मूर्ती आहे ती 6 जून 2009 मध्ये
महाराजांचे वारसदार कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी 2009 मध्ये मूर्ती बसवलेली आहे. तुम्ही महाराजांचं सिंहासन आणि हा गेट हे मधला अंतर पहा 200 फुटापेक्षा जास्त आहे. त्यावेळी लाईट माईक नव्हतं. आज आपण 50 लोकांसमोर माईकवर बोंबलतो, पूर्वी माईक नव्हतं. कधी सांगणार मी गाव बांधणं केली. हे टुरिस्ट बघा गाईस, हे टुरिस्ट सगळं एकदम खालचे धरून आले आम्ही तिघा. कमी मोठं हे होतं बघ ना. एकादशीची वाट 3 वर्षात पूर्ण होती. हे रायगड बघा. बांधायला 14 वर्ष लागले. गड बांधायच्या अगोदर गडावर हत्ती आणून पाळून पोषून गडावर ठेवलं. इथे झेंडा फडकवतात. 15 ऑगस्टला 23 जानेवारीला तिरंगा असतो. महाड नाईक तहसीलदार यांच्या हस्ते होतो. गडावर कुठलाही कार्यक्रम असेल ना त्यावेळी भगवा चढवतात. आता आपण गडाची पुढची बाजूसाठी पुढे जाऊ. पाऊण तास तरी पाहिजे पोचायला तिथं आणि परत यायला पाऊण तास. म्हणजे 1-1.25 तास 1.5 तासाचं अंतर आहे ते. पूर्व आणि पश्चिम अंतर 3 किलोमीटर आहे. हा जो ग्राउंड आहे हा होळीचा माळ आहे. इथं होळी सण साजरे करायचे. गडावर होळी पेटली की खेड्यापाड्या गावातून होळ्या पेटल्या जात असायच्या. पेटक्या होळीत राजे नारळ टाकायचे. हाताने काढेल त्याला सोन्याचा कडा नारळ बक्षीस द्यायचे. संभाजीराजे इतके शूर होते ना, ते पेटक्या होळीतून आगीतून नारळ हाताने काढायचे. शेर आहे वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजते ही जात मराठाची. पाताळून पामच्या या इतिहासाची. देश धर्म पर मिटणे वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. हा होळीचा माळ आहे. ही समोर शिवरायांची मूर्ती आहे ती सिंहासनाधीश आहे. स्थापना 1974 मध्ये करण्यात आलेली आहे. मूर्तीचे शिल्पकार आहेत मुंबईचे गणेश पाटकर सहस्रवदी दोघांनी घडवलेले आहे. छत्र 2 जून 2012 मध्ये बसवलेले आहे. सांगलीचा ग्रुप शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी, साताऱ्यातले उदयनराजे भोसले महाराजांचे वारसदार यांच्या हस्ते 2012 मध्ये छत्र बसवले आहे. ही महाराजांची मूर्ती सिंहासन आहे ना मेघडंबरी तिथं बसवण्यासाठी आणलेली. पायमध्ये बघा जोडे आहेत. राजे बसताना सिंहासनावर कधी जोडे घालून बसत नव्हते. पायामध्ये जोडे असल्यामुळे मूर्ती इथं बसवण्यात आलेली आहे. ही बाजारपेठ आहे. बाजारपेठची माहिती पुढे गेल्यावर मी सांगणार आहे. 500-700 पायऱ्या खालती उतरून मेन दरवाजा आहे. हे 15 पायऱ्याने फुगलेलं. एके जातील चालते 15 त्या मापसतानी पण इथं व्हिडिओ लावतो याची. तू पण होता ना माझी जमला असत. लांबी 800 फूट आहे. रुंदी 40 फूट आहे. दुकाने डाव्या हाताला इकडे 22 आहेत आणि इकडे 22 आहेत. 44 दुकान आहे. म्हणजे गोडाऊन होतं माझं घर होतं राहण्याची जागा. 7व्या दुकानावर नागाचं चित्र कोरलंय बघा. या बाजारपेठचे मेन व्यापारी होते बघा नागाप्पा सेठी म्हणून. महापौराचं परमिशन होतं. महाराजांचे एवढे किल्ले आहेत पण कुठल्याच गडावर नाव नाही की किल्ला माझा आहे. नागाप्पा सेठीने नावाची ओळख राहावी म्हणून नागाचं चित्र कोरलंय. हे ड्रेनेज आहे. 400 वर्षापूर्वीचे ड्रेनेज अजूनही चालू आहे. त्यातून अजूनही पाणी जातं. मध्ये पर राज्यातून लोक सुद्धा बाजार विकण्यासाठी गडावर होती. पायांचा आवाज आहे. घोड्यांचं किती पाहिजे. आपल्या पायाचा आवडा पाहिजे घोड्यांचा. लगेच कॉपी नाही आणि एक शब्द ऐकलं बस इकडे लगेच स्क्रिप्ट चालू होतं. कसं तुम्ही आठवण देता ना. आम्ही हुशार आम्ही कॉलेजला आम्ही हुशार. आम्ही हुशार. तुम्ही असं 2 महिन्यातून एकदा जाता ना कॉलेजला. गाईस रेड बुल आम्हाला जरा बरोबर नाही वाटला. एक कॅन चव समजलीत ना. कमसे कम 2 रेड बुल तरी पाहिजे होतं. कमसे कम मनापासून ती इच्छा हे झाली व्यक्त झाली आमची ती पूर्णच नाही आली. कुठे गेला माहिती आहे? पिला मी नाही. ते माझं आहे. माहिती सांगितली चालेल. दलिद्र पण आणला एक बरोबर पिला. समोर दादा इकडे लक्ष द्या. समोरचा टोक आहे. टोकावर लोक चालले. याला टकमोक टोक पॉईंट म्हणतात. कडेलूट स्वराज्यात गद्दार लोक जे असतील कुणीतर चोरी लबाडी फितुरी गद्दार लोक असतील अशा लोकांना पोत्यात बांधायचे आणि तिथून त्यांचा कडेलूट करायची. आमची तर पण 2 पण आहेत. असंही म्हणतात शिवरायाने कधीच कोणाचा कडेलोट केला नाही. संभाजीराजाने कुठल्याही गद्दाराला माफ केलं नव्हतं. काहींना हत्तीच्या पायाखाली दिले होते. काहींना टकमुक्त करून
फेकले होते. 2250 फूट हाईट आहे टोकाची. टकमक टोक का म्हणतात तो, तिथं गेलो ना खालची दरी बघताना टक लावून बघावं लागते, म्हणून तो टकमक टोक. बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. आता फोटो काढताना लोक रेलिंगच्या बाहेर जाऊन पडलेले आहेत, कारण दोन्ही साईडला दरी आहे. ती जेवढी वाट जाते रेलिंगच्या आतमध्ये तेवढीच पठार पाहत आहे. जर जायचं असेल नंतर तुम्ही इथून जायचं, सावकाश उतरायचं आणि सावकाश यायचं तुमच्या रिक्षावर. जास्त पुढे काय जाऊ नका. खाली बघितलं तर खाली दरीच दिसते, जसं तुम्ही रोपेन आलात ना असं, बाकी तिथं वेगळं काही नाही. जर जायचं असेल तर नाही गेलात तरी चालेल, आल्यासारखं तिथं जाऊ आपण. एक जण ऋतिक दा धक्का देणार होता नाना जरा. ऋतिकच्या समोर पाठ करून राहू नका हो. हो हेच शोधतो पहिले नानू आताला फेकेन. शोधतो भितर जाऊ. गद्दार तू आहे. कोण तू गद्दार आहे. कार लगेच गाडी पार्टी चेंज करतो. कवा केली अजून केली. गद्दार कोण आहे. म्हणून आता आपल्या बाजूने माझे शालेन 10वीला जेवढा टेन्शन नव्हतं घेतला तेवढे नानाचा प्रश्नांचं टेन्शन घेतलेलं आम्ही. अरे गणपती बोलायला की तुम्ही पाणी इथंच का थांबतं बोलतं. आता समुद्राचं पाणी इथंच का थांबतं बोलतं, तर सांगायचा कसं इथं. तुम्ही मंदिर लांबून पहा, जवळून पहा, तुम्हाला मंदिराचा जो आकार पाहायला भेटेल हा मस्जिद सारखाच बघायला भेटेल. पण मंदिर मस्जिद नसून शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. मंदिर मोगलाने कुठूनही पाहिलं, जवळून पाहू द्या लांबून पाहू द्या, त्यांना मस्जिदच दिसलं पाहिजे. तोडफोड करू नये आणि उद्ध्वस्त करू नये, मग त्याचा जो आकार आहे तो मस्जिद सारखा दिलाय. हिंदूचा म्हणून वरती कमलाचा आकार दिलेला आहे. शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. दरवाजे छोटे दिलेत. मोगलोक मंदिरात हिंदूच्या मंदिरात जाताना झुकले पाहिजेत, वाकले पाहिजेत, पण दरवाजे एकदम छोटे दिलेत. मंदिराच्या समोर राजांची समाधी आहे, कारण शिवाजी राजे शंकराचे महादेवाचे भक्त होते. महादेवाच्या मंदिरासमोरच राजांना अग्नी दिली, पण अग्नी देणार त्यांचे भाऊ होते, चुलत भाऊ साबाजी भोसले यांनी शिवरायांना अग्नी दिली. संभाजी राजे रायगड किल्ल्यावर नव्हते, कोल्हापूरमध्ये होते, पण्याला किल्ल्यावरती. राजाराम महाराज हे छोटे होते, त्यांना अग्नी द्यायचे नव्हते, त्यांना गादीवर बसायचं होतं. आणि मग त्यांच्या भावाने दिले अग्नी. संभाजी राजाने येऊन महाराजांची समाधी संभाजी राजाने 350 वर्षापूर्वी बांधली, पण समाधी ही मधल्या काळात कोणालाच माहीत नव्हती. समाधीचा शोध हा 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुल्याने समाधीचा शोध लावला आणि 1926 मध्ये समाधीचं काम हे पूर्ण केलं. समाधीच्या मागे एका वाघ्याचं स्मारक आहे. वाघ्या कुत्र्यामुळे मारली. काहींचं म्हणणं की कुत्राच नव्हता, वाघ्या होता की नव्हता त्याचा शोध अजून चालू आहे. आपण समाधी पहा, मंदिर पहा, याच्यामध्ये गेट आहे. गेटच्या समोरून पहा 2 नंबर पायरीवरती हिरोजींच्या नावाची पाटी आहे. ज्याने रायगड किल्ला 14 वर्षात बांधला त्या हिरोजींना राजाने विचारलं, हिरोजी शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकच्या वेळी प्रत्येक कामगारांना आपल्या कर्तबदारीनुसार बक्षीस देणं चालू केलं. राजाने हिरोजीने विचारलं, तुम्हाला काय पाहिजे मागा. हिरोजी म्हणतात, राजे माझी वेळ येईल ना तेव्हा माझं मी तिथे बक्षीस घेईल. शिवाजी महाराजांची मिरवणूक राजमार्गातून राजे जगदीश्वराला आले. महादेवाच्या दर्शनाला येण्या अगोदर हिरोजीने शिवाजी महाराजांना त्या गेट समोरच थांबवलं. थांबा महाराज, माझं बक्षीस देऊन मग मंदिरात जा. राजे म्हणतात, काय पाहिजे मागा हिरोजी. धन दौलत हिरे मोती माणिक, 10 गावचं वतन जहागिरी. हिरोजी म्हणतात, राजा असं काही नको, पण राजे तुम्ही रायगड किल्ल्यावर असताना महादेवाच्या दर्शनाला येताना ज्या पायरीला तुमचं पाऊल पडेल, ज्या पायरीला तुमच्या पायाचा स्पर्श होईल, त्या पायरीवर फक्त महाराज मला माझ्या नावाची पाटी बसवण्यात यावी. नावाची पाटी लिहिली हो. सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुळकर. हिरोजीने आपल्या नावाची पाटी एका पायरीवरतीच का, राजांच्या पावलांची धूळ हिरोजींच्या नावावरती ती मस्तकावर सतत पडत राहावी म्हणून त्याने नावाची पाटी एका पायरीवरती लिहिलेली आहे. त्या उत्तरखंडातून कविभूषण आलेला म्हणतो, काशी हूँ की कला जाती मथुरा में मजत वस्ती, अगर न शिवराय होते तो सबकी सुन्नत होती. शिवाजी राजे तुम्ही जन्माला आले नसते तर मंदिरावरती दिसले नसते कळस, आणि जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती तुळस. म्हणून शेवटचे 2 शेर आहेत. अंधार पडला पाहता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे. घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, शिवचरित्र शिवाय अर्थ महाराष्ट्राच्या मातीला. आपली गडाची महत्वाची माहिती इथे झाली. तुम्ही पहिलं राजांच्या समाधीचं दर्शन घ्या.
समाधीचं दर्शन घेतलं का मागे वाघ्याचं स्मारक आहे ते बघा. ते बघून इथे हिरोजींच्या नावाची पाटी ते बघून मग मंदिरात समोरून एंट्री करा. तुमची पण समोरून एंट्री होईल. समाधी मंदिराचं दर्शन झालं, फोटो काढत या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मना मोकळं करा म्हणजे मी निघतो आणि मग तुम्ही या फोटो. ठीक आहे दाखव. बघ ना इच्छा बोलतं सगळं दिसाचं किल्लं. आता बघ ना पोल्युशनची मुलं. महाराजांच्या कार्यकिर्दीत हा गड बांधला होता. आमचा गाईड नवीन सुजलला आता विचारलं तर काहीच नसेल माहिती. त्या गाईडने जेवढा चांगले असेल तेवढा विचारले असेल तो. सुजल सांग स्टार्टिंगला काय आणले सांग. गाईस आमचे किशन काय माहितीये का, एक रेड बुल आले हे बघ करण, त्यांना आम्ही असं फसून थांबलो पाठी. न तर त्या एक रेड बुल मध्ये असं एक एक गोट भरा वाटेल तुम्हाला. 10 वाटत एक रेड बुल अत्याचार आहे हो. 10 गोट त्या नानवादानी चारला कपील तो दादा झाला कपला. बोललं काय पाहिजे घ्या ना. पाणी वॉटर किती झाले? एक तंसच द्या ना. किती झाले मावशी? तुम्ही ती मी नाही घेतले म्हणा, गोप लावीन मी. एक गोट चालतं आता रिटर्न चाललो आम्ही. राष्ट्रमाता वीरमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा महाराज गणपती गणपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्याय अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मशास्त्र मंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराज के नमो पार्वती पते. काहीच तर गड वगैरे बघून तसं म्हणजे गड तर बघून होणारच नाही एक दिवसात. 2-3 दिवस लागतील. पण जेवढं कॅप्चर करता आले तेवढं केले बघा व्हिडिओमध्ये. आणि तोबार बघा सगळ्यांची अवस्था हे झालेली आहे. कशी पहिले लोक कशी चढत येत असतील. काय चालू सोनं शोधायला. बघा किती जागा आहे. अक्का नानो ना पुरे हे फ्लॅट इथूनच असेल इथूनच असेल. रूम आहे ना खोल होती हे लावते. ती पॅक केल्या सरली पॅक केल्या. पण थंड बघ ना कशी वाटत.
तर गड बघून मजा आली. नंबर कधी कमी आहे आणि नंबर आमचा 0 पासून आहे. दिसत नाही. यानंतर आपलाच नंबर आहे. तर बघा आपली मंडळी पुढे आहे. काही हारा याची काहीच आपली मंडळी. तिकीटचा नंबर बघा. आता आपला नंबर आहे 851 848 चालू आहे. 800 गेलो आपला 800. 51 ते 860. आपला नंबर आलाच जो की आलाच. गाईस आता खालती उतरणार आहोत. ही पाटले यांची करेंचा तो बरोबर पामले उलटी करीलो तो ओरी नोकलेला एक बघा गाईस फोन परला असं वाटतं माझा. बघा खालचा व्ह्यू. फोन आपला ना नंतर तुम्हाला डायरेक्ट खालती असं आहे ना हात घालून टाकवलं असतं. ये वरून हे बघा अशी नव्हती राहिली. काय चालले वरच्या मधल्या पाटणा नका करू. बोल दिसत नाही रे. सोबत येत त्याला टाकला नो. ती दोघं पोरं बोलतील कोणचे आता ना परत ना. बघा काहीच व्ह्यू. तर आता गड उतरलो आम्ही. तर अख्खा गड तर प्रॉपर दाखवता ना आला. 2 दिवस लागले असं दाखवायला. आता जेवढा आहे तेवढा बघा व्हिडिओ. आणि हे पण दमल्यान सगळं. मी आता यांचं ग्रुपचा ना आता आमची जमला नसता म्हणून आम्हाला माझी गँग आलेली आहे. मी त्यांच्यासोबत चालले. तर यांच्यासोबत वगैरे कोण झालं. जाम डोकं घाले बरं आमचा. लास्टच्या दिवशी नको शुक्र. चला आता घरा पोचल्यावली बघू आपण काय दाखवायचं असतं तर दाखवतो. तर बाय. जय महाराष्ट्र. काहीच तर रायगडचं आम्ही उतरलेलं आहे गड. आणि आता आले पाचाडगाव मध्ये जिजाऊ त्यांचे समाधीचे. खालतीच राहायच्या ना त्या त्यांना काय एजंट येतात गाईस. आमच्या अख्खा एजंट घरच्या आले आम्ही नानवादाला. अख्खी हिस्ट्री माहिती आहे त्याला गाईस. तर आमचा सगळा झालेला आहे आता फिरून वगैरे. आता आम्ही पोचलो खारघरला आणि आपलं जेवायला आले शिवसला. मग आता वाट बघता घरा कसं रे जायला लागतं असं आहे काय परत बघ. काहीच हे बघा किती आवर. मी जेवत ना काहीच उपाशी होता. वाव झूम मस्त मारला. सगळे उपास सोडतात. तर चला गाईस आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. जय महाराष्ट्र. जर आईस्क्रीम खायलाही नेला तर दाखवू आम्ही.